एप्रिल मे 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. युद्ध व स्पर्धेमध्ये देशाला मोठे यश, देशाची ताकद वाढेल भाग 1. या घटना घडणार. भूकंप, घरांची पडझड, दरोड्याच्या घटना, उष्णतेमध्ये मोठी वाढ, विक्रमी तापमानाची नोंद. खेळ व स्पर्धेत मोठे यश, गुन्हेगार व अतिरेकी मारले जातील. शत्रू राष्ट्राला जशास तसे उत्तर, घुसखोरीचे प्रयत्न, सीमेवर तणाव, शेअर मार्केटमध्ये तेजी. दिनांक 17 मेच्या अमांत कुंडलीमध्ये कुंभ लग्न उदित असून चतुर्थ स्थानात अमावस्या होत आहे. सोबत बुध हर्षल असून धनस्थानी शनी नेपच्यून, तृतीयात मंगळ, पंचमात गुरु शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता चतुर्थ स्थानात कृत्तिका नक्षत्रात अमावस्या झाली असून मंगळ स्वराशीत असल्याने मे महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद होईल. मोठ्या उष्णतेबरोबर घरांना आगीच्या दुर्घटना, वणवा पेटणे, वाहनांना आगीचे अपघात होणे, भूकंप, घरांची पडझड यांसारख्या घटना या काळात संभवतात. सीमेवर तणाव निर्माण होण्याची शक्यता या काळात संभवते. सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न होतील. हर्षलयुक्त अमावस्या झाल्याने देशातील अंतर्गत शांतता बिघडवण्याचे प्रयत्न होतील. हिंसा, जाळपोळ, बंद, निदर्शने, स्फोटक घटना या माध्यमातून अशांतता निर्माण होण्याची शक्यता वाटते. मंगळ स्वराशीत असल्यामुळे खेळाडू व पोलीस, मिलिटरी हा काळ अनुकूल राहील. शत्रू राष्ट्राला जशास तसे उत्तर दिले जाईल. अतिरेकी, गुन्हेगार मारले जातील. खेळाडूंना मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा विजय मिळेल. देशाच्या संरक्षण क्षमतेमध्ये वाढ होईल. देशाकडून धाडसी निर्णय घेतले जातील. धनस्थानातील शनी आणि नेपच्यून योगामुळे मोठ्या भ्रष्टाचार, फसवणुकीच्या घटना या काळात उघडकीस येतील. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण या काळात संभवते. मात्र गुरु शुक्र युतीमुळे शेअर मार्केटमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता वाटते. लेखक, कलाकार, साहित्यिकांसाठी हा काळ उत्तम राहून या क्षेत्रातील व्यक्तींचा मान-सन्मान, गौरव होईल. कला, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. चित्रपटांना मोठे यश मिळेल. दशमेश मंगळ स्वराशीत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष व नेत्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. निवडणुका झाल्यात सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल. मात्र चतुर्थात अमावस्या झाल्याने विरोधी पक्ष किंवा आघाडीमध्ये मोठी फूट पडेल. कृत्तिका नक्षत्रातील रविचंद्रामुळे मोठ्या नेत्याच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते. युती आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये रुसवे-फुगवे या काळात अनुभवास येतील. गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे सेलिब्रिटींचे विवाह, प्रेम प्रकरणे या काळात गाजतील. या काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता असून लग्नातील राहूमुळे वादळे, विषारी वायू गळती, हवेतील वातावरणात विचित्र बदल, विमान दुर्घटना या काळात संभवतात. याच काळात अफवा पसरवल्या जातील. सोशल मीडियामधून गोंधळ पसरवण्याचे देखील यावेळी प्रयत्न होतील. शेजारील राष्ट्रात हिंसा किंवा स्फोटक घटना या काळात मात्र संभवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्यभाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.